गेल्या 21 दिवसांपासून उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी आंदोलन स्थळावरून हटवलं। या कारवाईवरून राजकीय वातावरण तापलंय। शरद पवारांसह संपूर्ण विरोधकांनी सरकारवर घणाघाती टीका केली आहे। सोमवारपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनातही याचे तीव्र पडसाद उमटणार अशी शक्यता आहे। पाहुयात हा संपूर्ण वाद काय आहे। वांगचुक यांना आंदोलन स्थळावरून हटवलं। दिल्लीच्या जंतर मंतरवर उडाला गोंधळ। विरोधकांची सरकारवर घणाघाती टीका। नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासह विविध मागण्यांसाठी गेल्या 21 दिवसांपासून सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक दिल्लीच्या जंतर मंतरवर उपोषण करत होते। दिल्ली पोलिसांनी जंतर मंतरवर येत सोनम वांगचुक यांना हॉस्पिटलला हलवलं। या कारवाईवेळी स्टेजवर पांढरे कपडे लावत दिल्ली पोलिसांनी वांगचुक यांना रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला। यावेळी जंतर मंतरवर मोठा गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळालं। वांगचुक यांना आंदोलन स्थळावरून हटवण्यास कार्यकर्त्यांनी विरोध केल्यानंतर कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड करण्यात आली। उच्च न्यायालयाचे आदेश आणि तज्ञ डॉक्टरांच्या वैद्यकीय सल्ल्यानुसार वांगचुक यांना रुग्णालयात दाखल केल्याचं पोलिसांनी सांगितलं। वो के फोन भी छीन कर लेकर गए। ये पुलिस ने, ये आरएसएस के गुंडे, ये दिल्ली पुलिस ने, ये आरएसएस के गुंडे 60 साल के इंसान को, इतने बड़े साइंटिस्ट को ये गाली गलौज करके घसीट कर लेकर जाते हैं यहाँ से। कपड़े दिखाओ, उसकी टी-शर्ट फाड़ी। मैं विदेश से अपने देश वापस आया था, मैं कोई क्रिमिनल हूँ? मेरे को इन लोगों ने सड़कों पर घसीटा, मेरे को सड़कों पर मारा इन लोगों ने। और जब मैं चिल्ला रहा था मदद के लिए, मेरा मुंह दबाया गया दिल्ली पुलिस के द्वारा और कहते क्यों चिल्ला रहा है तू बहुत चर्बी चढ़ी थी तुम लोगों में, अब दिखाते हम तुम लोगों को हम क्या है। ये दिल्ली पुलिस का रवैया, ये गुंडे है, ये पुलिस ने, ये आरएसएस के गुंडे हैं। ऑनरेबल हाईकोर्ट के आदेशानुसार और हेल्थ कंडीशंस और मेडिकल एडवाइस के अनुसार श्री सोनम वांगचुक जी को यहाँ से अप्रोप्रिएट गवर्नमेंट हॉस्पिटल जो मच नीडेड मेडिकल इंटरवेंशन है उसके लिए ले जाया गया है। दिल्लीच्या जंतर मंतरवरील आंदोलन स्थळावरून हटवल्यानंतर सोनम वांगचुक यांना दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले। वांगचुक यांना उपोषण स्थळावरून हटवणं अयोग्य असल्याची प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली आहे। ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारेंनी यावर प्रतिक्रिया दिली। ही मागणी केली, पण केंद्र सरकार याच्याकडे लगेची भूमिका घेत असतं। असं की मागणी जास्त होती, विद्यार्थ्यांच्यासाठी होती आणि नोटीस दिलेली होती आणि इतक्या दिवसात 20 दिवसात दिल्लीमध्ये असून कुणी भेटायला सुद्धा येत नाही, एवढा उद्दामपणा। याचा अर्थ केंद्र सरकार अत्यंत विरोधाभासानं इथं वागतं हे स्पष्ट झालेलं असतं। 20 दिवस होत आले, आता सरकारने आदित्य त्यांना अंत पाहू नये, हो ना काय म्हणायचं म्हणा, पण चर्चा करायला काय हरकत नाही। सोनम वांगचुक यांना जबरदस्तीनं रुग्णालयात दाखल करून आंदोलन दडपल्याचा आरोप विरोधकांनी केला। वांगचुक यांना उपोषण स्थळावरून हटवण्याच्या भूमिकेचा विरोधकांनी तीव्र शब्दात नाराजी करत निषेध व्यक्त केला। धर्मेंद्र प्रधान यांच्यामध्ये असं काय आहे आणि अजून किती बळी घेतल्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला जाणार आहे हे सरकारने एकदा जाहीर करावं। कारण वांगचुक हे तर स्वतःची प्राणाहुती द्यायला तयार झालेले आहेत। आता मी येताना माझ्या कानावर आलं की मुलंसुद्धा आता उपोषणा बसलेली आहेत। यापूर्वीच नीटच्या परीक्षेच्या पेपर लीकमुळे अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेली आहे। मग एवढ्या आत्महत्या होऊन सुद्धा युवा शक्ती अशी वाया जात असताना धर्मेंद्र प्रधान यांना असं काय सोनं लागलंय की ज्यांच्या चुकांवरती सरकार पांघरून घालतं?
सत्तेचा माज आल्याची ही सगळी लक्षणं आहेत. या देशातल्या जनतेनं तुम्हाला चळवळीतूनच सत्ता दिलेली होती हे सोयीस्कररित्या विसरतात. परंतु अशा पद्धतीनं जर का कोर्टाला पुढे करून शिखंडीसारखं तुम्ही जर का जन आंदोलन मोडणार असाल तर याद राखा, या देशामध्ये जसं श्रीलंकेमध्ये घडलं, बांगलादेशमध्ये घडलं, नेपाळमध्ये घडलं, तो क्षण या देशामध्ये यायला वेळ लागणार नाही. दुसऱ्या बाजूला जंतर मंतरवरचं आंदोलन असेल, हे सगळं मोडून काढायचं आणि मूळ मुद्दाच हा भटकवायचा, हे षडयंत्र सरकारनं या ठिकाणी केलेलं अशी अवस्था दिसते. सोनम वांगचुक यांना जबरदस्तीनं रुग्णालयात आणल्याचा आरोप वांगचुक यांच्या पत्नीनं केलाय. 20 तारखेच्या आंदोलनात सोनम वांगचुक सहभागी न झाल्यास आपण नेतृत्व करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. एक थर्ड पार्टी लैब से दोबारा वो टेस्ट रिपीट करने जा रहे हैं बिना उनको दवाई देने के पहले, और वो बिल्कुल ठीक हो जाएंगे और वो यात्रा के लिए रेडी होंगे. और ये आंदोलन बाकी के बच्चों ने इंक्लूडिंग अभिजीत ने जारी रखा है. और अगर सोनम ना ज्वाइन कर सके वो यात्रा को, तो मैं उनको रिप्रेजेंट करते हुए वो यात्रा को लीड करूंगी. और वो होगा मंडे को जो प्लान है, वो ऐसा नहीं है कि सोनम को अगर वहां से जबरदस्ती ले आए हैं तो वो रोक सकते हैं. वांगचुक यांना उपोषण स्थळावरून हटवून रुग्णालयात दाखल केल्यानं विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली, तर सत्ताधाऱ्यांनी या प्रकरणावरून सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. जनतेच्या प्रश्नासाठी आंदोलन करणं यात गैर काही नाही, पण तो जो आंदोलनाचा मुद्दा आहे, मी मगाशी सांगितलं, आणि मागणी आहे, या विषयावर कारवाई झाली की नाही हे आपण समजून घेणं आवश्यक आहे. माझ्या दृष्टीने या विषयावर कठोर कारवाई आणि मागण्या पूर्ण करण्यासाठी समस्या निवारण यावर सरकारने काम केलंय, गांभीर्याने करतंय. सोनम वांगचुक यांनी येत्या 20 तारखेला जंतर मंतरवर येण्याचं आवाहन सर्वांना केलं होतं. त्याला वाढता पाठिंबा मिळतोय. याच पार्श्वभूमीवर वांगचुक यांनी जाहीर केलेलं आंदोलन कशा पद्धतीनं होणार याकडे लक्ष लागलं. येत्या सोमवारपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे. या अधिवेशनात याच मुद्द्यावरून विरोधक सरकारची कोंडी करण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.